विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे असं झालं पाहिजे. देवाभाऊंनी दिल्लीवारी करावी, देशाची सूत्र हाती घ्यावी. शिंदेंमुळे राज्यामध्ये भाजपचं सरकार आलं. शिंदे सेनेचे नेते बच्चू कडूंची प्रतिक्रिया. फडणवीस केंद्रामध्ये गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील. स्वतः फडणवीस त्याची शिफारस करतील. शिंदे पुन्हा सीएम होणार नाही. संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी. मी परवाच दिल्लीला जाऊन आलो. केंद्रामध्ये जाणार असल्याच्या राऊतांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. दिल्लीतून मुख्यमंत्री बनवण्याचे अधिकार संजय राऊतांना मिळालेत असं वाटतंय. बावनकुळे मुख्यमंत्री होणार असल्याच्या राऊतांच्या दाव्यानंतर मंत्री गिरीश महाजनांचा टोला. फडणवीस 2029 पर्यंत मुख्यमंत्री राहावेत हीच इच्छा. बच्चू कडू देशाचे नेते, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची कडूंवर खोचक टीका. मुख्यमंत्री पदासाठी शिंदेशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं होतं. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबाच्या विरोधात गुन्हा दाखल. विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊतांकडून जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. विनायक राऊत मुलगा नगरसेवक गीतेश राऊत विरुद्ध गुन्हा दाखल. ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. भाजप म्हणजे बाबर जनता पार्टी. रामरक्षा आंदोलनातून आदित्य ठाकरेंची टीका. आपले खासदार फोडण्यासाठी दानचोरीचे पैसे वापरले, आदित्य ठाकरेंचा आरोप. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून रामरक्षा पठण आणि महाआरतीचं आयोजन. नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामरक्षा पठण. गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीमध्ये आहेत. एवढ्या लहान माणसासोबत मी संघर्ष करतोय. एकनाथ खडसेंची महाजनांवर खोचक प्रतिक्रिया. अमित शहांनी मला फोन करून दिल्लीला बोलावलं होतं. शहांनी मला फोन करून भाजपमध्ये येण्यास सांगितलं होतं, पण तुम्हाला घेतलं तर लोकल माणसं तुमच्यासोबत काम करणार नाहीत असं भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं. एकनाथ खडसेंचा तत्कालीन भाजप प्रवेशावर मोठा गौप्यस्फोट. ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांना धक्का. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुडेंचं नगराध्यक्षपद रद्द. अतिक्रमण आणि बांधकाम अनियमित प्रकरणामध्ये दोषी आढळल्यानं नगराध्यक्षपद रद्द. भंडाऱ्यामध्ये महायुतीच्या नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार, राज्यसभेच्या खासदारांचा सत्कार सोहळा. प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे, नरेंद्र भोंडेकर, परिणय फुके यावेळेला उपस्थित होते. नेत्यांनी त्यांच्या भाषणातून एकमेकांचे कान टोचले. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये आदिनाथ कारखान्याच्या गेटसमोर सुरू असलेलं उदयसिंह देशमुख यांचं उपोषण स्थगित. विविध मागण्यांसाठी 5 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू होतं. राजू शेट्टींशी झालेल्या संवादानंतर आणि प्रशासकीय आश्वासनानंतर उपोषण मागे. तुळजाभवानी मंदिराचे सर्व कामकाज पुजाऱ्यांना विश्वासात घेऊनच करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत निर्देश. सांगलीच्या मिरजमध्ये पंचायत समितीच्या कार्यालयाच्या उद्घाटनावरून वाद. आज होणाऱ्या कार्यालय उद्घाटनाच्या अगोदरच काल कार्यालयाचं लोकार्पण पूर्ण. जयंत पाटील, विशाल पाटील, इद्रिस नायकवडी हे होते उपस्थित. ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यालयाचं लोकार्पण होणार होतं. राष्ट्रवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांच्याकडून छगन भुजबळ यांचं जंगी स्वागत. राष्ट्रवादीच्या नाशिकच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती. भाजप युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर हल्ला. वैभव सोलनकरांच्या गाडीवर अज्ञातांची दगडफेक. एका हल्लेखोराच्या हातामध्ये कोयता असल्याचा वैभव सोलनकरांचा दावा. ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचं वर्चस्व कायम. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची रणनीती यशस्वी. जिल्हा बँकेचं अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेच्या ताब्यात. अमरावती जवळच्या 67 कोटींच्या बडनेरा रेल्वे उड्डाण पुलाच्या लोकार्पणापूर्वी श्रेयवादाचा वाद पेटला. रेल्वेच्या पत्रिकेमध्ये खासदार बळवंत वानखेडे यांचं नाव असताना आमदार रवी राणा यांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये ते नसल्याचा आरोप. ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये येणाऱ्या विदेशी पाहुण्यांसाठी नागपूर सज्ज. नागपुरात पांढरा कपडा लावून प्रशासनाने कचरा, बांधकाम साहित्य झाकलं. परदेशी प्रतिनिधींच्या नजरेस शहरातील अपूर्ण प्रकल्प पडू नयेत यासाठी कपडा लावला. रुग्णालयामधील मारहाण प्रकरणानंतरची बॅनरबाजी चर्चेत. डॉक्टरांवर हात उचलणं चुकीचं. मोठमोठ्याने गार केले गंमत मधी असं म्हणणाऱ्यांना 17 वर्षामध्ये एक सरकारी रुग्णालय देखील सुसज्ज करता आलं नाही. हीच खरी शोकांतिका. बॅनरवर आशय. पिंपरी चिंचवडमधील मोशी दुर्घटनेमध्ये आणखी एकाचा मृत्यू. मृतांचा आकडा पोहोचला 9 वर. 83 तासानंतर शोध मोहीम राबवली. रात्री 1च्या सुमारास ढिगाऱ्याखालून एकाला बाहेर काढण्यात आलं. वामन कसबे यांना रुग्णालयामध्ये मृत घोषित करण्यात आलं.
मोशी दुर्घटनेप्रकरणी अँथोनी लारा कंपनीकडून मृत व्यक्तीच्या कुटुंबाला प्रत्येकी 25 लाखांची मदत. इमारतीच्या मजल्यांचा पूर्णत्वाचा दाखला होता का असं विचारलं असता कंपनीचे ग्रुप प्रेसिडेंट महिंद्रा अनंतुला यांचा काढता पाय. पिंपरी चिंचवडमधील मोशीमध्ये अडकलेल्यांच्या नातेवाईकांचा प्रचंड संताप. सुनेत्रा पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुनेत्रा पवार पीडिता कुटुंबियांना भेटल्या नसल्यानं संताप. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेमध्ये विनापरवाना बांधकाम केल्याचा मोठा खुलासा. इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला. पहिल्या दुसऱ्या मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली गेली नाही. दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कुणाची? नातेवाईकांचा सवाल. बचाव कार्य सुरुवातीला संथ गतीनं झाल्याचा आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिनेता अरबाज शेखला 1 लाखांची मदत. अरबाज शेखच्या वडिलांवर उपचार सुरू. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अरबाजला मदतीचा चेक दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने अभिनेता अरबाज शेखला 1 लाखांची मदत केली. अरबाजला वडिलांच्या उपचारासाठी मदत करण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अरबाजला मदतीचा चेक दिला. अंधेरी रेल्वे स्थानकामध्ये मराठीमध्ये संवाद साधण्याची मागणी केल्यामुळे प्रवाशाला टीसींनी बंदिस्त करून ठेवल्याचा आरोप. संबंधित प्रवाशाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या सीओ निवडीसाठी समितीची बैठक. दिल्लीमध्ये 3 सदस्यीय समितीची बैठक पार पडली. बैठकीमध्ये इच्छुक उमेदवार निवडीसाठी निकष ठरवण्यात आले. सीओ निवड प्रक्रिया महिनाभरामध्ये पूर्ण करण्याचा समितीचा प्रयत्न. जम्मू काश्मीरमधील सरकार पाडण्याचा भाजपचा डाव. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा आरोप. भाजपकडून आमदारांना मंत्रिपदासह 20 ते 30 कोटींची ऑफर. मुख्यमंत्री अब्दुल्लांचा आरोप. मतदार ओळखपत्र प्रकरणामध्ये प्रकाश राज यांना जामीन मंजूर. मंगळुरू न्यायालयाकडून प्रकाश राज यांना जामीन. वेगवेगळ्या राज्यांमधील अनेक विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी होती. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननं मुंबईमधल्या वांद्रे पश्चिम भागामध्ये 3.5 कोटी रुपयांचा एक निवासी सदनिका विकली. शिव अस्थान हाईट्समधील फ्लॅट विकल्याची माहिती. अनिल अंबानींच्या उद्योग समूहावर ईडीची मोठी कारवाई. अंबानींशी संबंधित प्रकरणामध्ये ईडीकडून 1021 कोटींच्या मालमत्ता जप्त. कथित गैरव्यवहाराची पीएमएलए अंतर्गत चौकशी. 15,000 कोटींच्या सार्वजनिक निधींचा गैरवापर झाल्याचा ईडीचा आरोप. भिवंडीमधील टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये कपिल दहिया आणि संजय कुमार शर्माला न्यायालयीन कोठडी. टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 12 जणांना अटक. नाशिकमधील शालार्थ आयडी प्रकरणामधील आरोपीला अटक. संशयित आरोपी प्रशांत वाडिलेला धुळ्यातून अटक. आमदार विजयकुमार गावितांची बोगस स्वाक्षरी करून शासन निर्णय काढला. शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींच्या विरोधात गुन्हा दाखल. नगरसेवक गौरव चौधरींसह 4 विरोधात गुन्हा दाखल. बोगस बियाण्यांच्या नंतर आता बोगस खतांची भर. ऑन कॅमेरा पोते फोडले असता एका पोत्यामध्ये दगड, कोटे आणि खडी आढळली. लातूर जिल्ह्यामधल्या रेणापूरमधला प्रकार. बुलडाण्यामध्ये बोगस बियाण्यांमुळे 3 एकरातील सोयाबीन उगवलेलंच नाही. चिखली तालुक्यामधल्या खंडाळा शिवारामधला धक्कादायक प्रकार. बुलडाण्यामध्ये बोगस बियाण्यांच्या तक्रारी वाढल्या. कृषी विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई नाही. वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं बियाणं उगवलं नसल्यानं शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट. देवळी तालुक्यामधल्या रत्नापूर इथल्या शेतकरी गोपाल तडस यांची एका कंपनीचे सोयाबीन बियाणं उगवले नसल्याची तक्रार. सोलापूर जिल्ह्यामधल्या सीमावर्ती भागामधील नागरिक आक्रमक. वीज पाणी द्या, अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या. सोलापूरच्या सीमावर्ती भागातील नागरिकांची मागणी. देशातील सर्वात मोठ्या वस्त्रोद्योग प्रदर्शनांपैकी एक असलेल्या भारत टेक्स्ट 2026 या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये इचलकरंजीच्या 26 कंपन्या सहभागी होणार. इचलकरंजी टेक्स्टाईल फॅब्रिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पुढाकारानं हा सहभाग निश्चित झाला. नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये पेरणीच्या कामांना वेग. पावसामुळे बागलाणचा बळीराजा सुखावला. पाऊस लांबल्यानं पेरण्या महिनाभर उशिरानं सुरू. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 50% पाणीसाठा. सध्याचा पाणीसाठा पुढील जानेवारीपर्यंत पुरेल. त्यामुळे लागू असलेली 10% पाणी कपात लवकरच रद्द होण्याची शक्यता. मुंबईमध्ये उघडे किंवा तुटलेले मॅनहोल दिसल्यास नागरिकांनी तातडीनं तक्रार नोंदवावी. मुंबई महापालिकेचं आवाहन. यासाठी पालिकेकडून व्हॉट्सअप चॅटबॉट आणि माय बीएमसी मार्ग ॲपची सुविधा उपलब्ध. पालघरच्या तांदूळवाडी गडावर मुसळधार पावसामुळे मोठं भूस्खलन. शेकडो झाडं कोसळली असून गडाकडे जाणारी एक महत्त्वाची पायवाट मातीखाली गाडली गेली. जगातील उष्णतेचा सर्वाधिक धोका असलेल्या शहरांच्या यादीमध्ये नागपूरसह भारतामधील 13 शहरांचा समावेश. या यादीमध्ये
महाराष्ट्रामधील नागपूर आणि पुणे शहराचाही समावेश, तर गुजरातमधील अहमदाबाद दुसऱ्या क्रमांकावर. पुण्यातल्या पर्वती भागामध्ये भलं मोठं झाड कोसळलं. एक अत्यंत जुनं आणि विशाल झाड अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना. झाड कोसळत असतानाचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही समोर. पुण्याच्या मावळमध्ये दरडग्रस्त पाटण गावामध्ये सुनेत्रा पवारांकडून पाहणी. मुसळधार पावसामध्ये पाटण गावात दरड कोसळली होती. पाटण गावाच्या पुनर्वसनासाठी मुंबईमध्ये तातडीची बैठक घेणार सुनेत्रा पवारांची माहिती. अल निनोच्या सावटातही पुण्यामध्ये 8 दिवसातील पावसामुळे 2 विक्रमांची नोंद. शिवाजीनगर वेधशाळेमध्ये 6 जुलैला 24 तासामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस. अवघ्या 6 दिवसातच संपूर्ण महिन्याची सरासरी ओलांडली. यंदाचा जुलै महिना सर्वाधिक पावसाचा ठरला. ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर वाहतुकीचा कोंडी. अतिवृष्टीमुळे रस्त्यावर खड्डे पडल्यानं खड्ड्यांचं काँक्रिटीकरण करण्याचं काम सुरू. रात्री 12 वाजेपर्यंत काँक्रिटीकरणाचं काम. नवी मुंबईमध्ये परिवहन विभागाच्या ताफ्यामध्ये 150 नवीन सीएनजी बसेस दाखल. घणसोली आगारामध्ये गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला. नव्या बसेसमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक होण्यास मदत होणार. पुण्याच्या 2 दिवसांच्या पाहुणचारानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. दिवे घाटामध्ये भक्ती, निसर्ग आणि वारकऱ्यांचा अप्रतिम संगम. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये मुक्काम. संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम. टाळ मृदंगाच्या निनादामध्ये आणि भगव्या पताकांच्या साक्षीनं वारकऱ्यांची पंढरीच्या दिशेनं वाटचाल. साताऱ्यामध्ये लोणंदमध्ये पालखी सोहळ्याच्या तयारीचा शंभूराज देसाईंनी आढावा घेतला. वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये याविषयी देसाईंनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूर आगाराला मिळाल्या राजमाता जिजाऊ बस. आमदार समाधान आवताडेंच्या हस्ते बसेसचं लोकार्पण. अहिल्यानगर जिल्ह्यामधील इमामपूर घाटाला आता ज्ञानेश्वरी घाट म्हणून नवी ओळख मिळाली आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आणि वारकरी संप्रदायामधील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नामकरण सोहळा. पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात. सोनसाखळी मोबाईल पाकिटमारांवर पोलिसांची करडी नजर. नंदुरबारच्या शहादा शहरातील समाज कल्याण वसतिगृहात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा. वसतिगृहातील 22 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती. 8 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून शहाद्याच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. कोल्हापूर शहरातील गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी पोलिसांचे महत्त्वाचा पाऊल. शहरातील 160 सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी घेतली ओळख परेड. गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्यास कोणतीही गय केली जाणार नाही, पोलिसांचा इशारा. इचलकरंजीमध्ये जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांचा छापा. छाप्यामध्ये 5 जण ताब्यात. 1,37,000चा मुद्देमाल जप्त. जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे 2,96,00,000चा मुद्देमाल मूळ मालकांना परत. यामध्ये चोरी, घरफोडी, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यातील मुद्देमालाचा समावेश. अवैध दारू विक्री आणि गावातील दारू दुकानाच्या तक्रारीनंतर राज्य उत्पादन शुल्क अंतरवाली सराठीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अधिकारी दाखल. सांगोल्यामध्ये एफडीएचा मोठा छापा. 37,532 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट. 15 लाखांचा दूध साठा जागेवरच नष्ट. दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. दूध संकलन केंद्र तत्काळ बंद करण्याचे आदेश. मालिका चित्रपटांच्या सेटवर निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवलं जात असल्याची तक्रार. राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाकडून तक्रारींची दखल. राष्ट्रवादीकडून आयुक्त तुकाराम मुंडेंकडे तक्रार देण्यात आली. नाशिकच्या सिन्नरमध्ये माळेगाव एमआयडीसी कचऱ्याच्या विळख्यामध्ये कोट्यवधींचा कर भरूनही स्वच्छता केली जात नसल्याचा स्थानिक उद्योजकांचा आरोप. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये पुन्हा कचरा उचलण्याचं काम ठप्प. शहरभर घाणीचं साम्राज्य. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. ठेकेदाराकडून कचरा उचलण्याचं काम ठप्प. चर्नी रोड स्टेशनवर कोणत्याही 2 लोकल समोरासमोर आल्या नाहीत. दोन्ही लोकल काही अंतरावर एकामागोमाग एक होत्या. दोन्ही लोकल विरारच्या दिशेनं जाणाऱ्या होत्या. पश्चिम रेल्वेचं स्पष्टीकरण. TV9च्या बातमीनंतर पालघरच्या देवीपाड्यामध्ये प्रशासनाची मदत पोहोचली. 38 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक किटचा वापर. नुकसानीचे पंचनामेही पूर्ण. मदतीकडे पूरग्रस्तांचं लक्ष. पालघरच्या शिरगाव समुद्रकिनारी समुद्राच्या धूपमुळे 25 ते 30 सुरूची झाडं मुळासकट उन्मळून पडली. आणखी तितकीच झाडं धोक्यात असून किनारा संरक्षणाची तातडीनं उपाययोजना करावी, स्थानिकांची मागणी.
पालघरच्या देवीपाड्यामध्ये पूरग्रस्त लिलका आणि बाबर कुटुंबाला शिवसेनेकडून आर्थिक मदत आणि धान्य वाटप. टीव्ही 9च्या बातमीनंतर अडचणीत सापडलेल्या कुटुंबांसाठी मदतीचा ओघ सुरूच. पालघरमध्ये अवैध दारू तस्करीच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दुहेरी दणका. 2 वेगवेगळ्या कारवाईमध्ये 22 लाखांचा मद्यसाठा जप्त. डहाणू आणि जव्हार तालुक्यामध्ये कारवाई. नांदेड शहरातील अतिक्रमण काढण्याच्या कारवाई दरम्यान गोंधळ. अतिक्रमणाच्या विरोधात जेसीबीनं कारवाई सुरू असताना एका व्यक्तीच्या पायाचं बोट तुटलं. पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर. आठवड्याभरापासून नांदेड शहरात अतिक्रमण विरोधात कारवाई. लासलगाव बाजार समितीची सभापती निवड प्रक्रिया स्थगित. पत्रकारांना प्रवेश नाकारल्यानं संताप. प्राधिकृत अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडल्यानं निवड प्रक्रिया रद्द. वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांना प्रवेश नाकारल्यानं निफाड पोलिसांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त. अमरावती ग्रामीणच्या भाजप जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रताप अडसड यांची नियुक्ती. आगामी काळामध्ये ग्रामीण भागामध्ये भाजपमध्ये तरुण पिढीला संधी देणार, अडसड यांचं वक्तव्य. साताऱ्यामध्ये डोंगरावर बिया रुजवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला. 30 ते 40 विद्यार्थी जखमी. कराडच्या आगाशीव डोंगरावरची घटना. विद्यार्थ्यांवर कराडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू. अकोल्यामध्ये निकृष्ट सोयाबीन बियाणांप्रकरणी बूस्टर आणि रवी सीड्स या 2 कंपन्यांच्या विरोधात गुन्हे दाखल. प्रयोगशाळेच्या प्राथमिक अहवालामध्ये बियाणांचा दर्जा निकृष्ट आढळल्यानंतर कारवाई. मराठवाड्यामध्ये पावसाचा खंड पडल्यानं शंखी, गोगलगाय आणि वाळूचा प्रादुर्भाव वाढला. कोवळी पिकं खराब होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत. या किडींवर नियंत्रणासाठी मीठ, चुना आणि योग्य औषधांचा सामूहिक वापर करण्याचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला. तेलंगणामध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून 6 जणांची निर्घुण हत्या. रंगारेड्डी जिल्ह्यामधल्या देवलगुडामधील धक्कादायक घटना. पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याच्या रागामध्ये 6 जणांची हत्या. व्हिएतनाममध्ये 32 भारतीय प्रवाशांची बोट उलटली. 15 जणांचा मृत्यू. प्रसिद्ध पर्यटन स्थळ फू क्वोक बेटाजवळची घटना. 32 भारतीय पर्यटकांसह एकूण 35 लोक असल्याची माहिती. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.